सुरुवातीला बातमी आहे नाशिकमधून आणि पावसासंदर्भातली। कारण नाशिक शहरात आणि जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। या मुसळधार पावसाने नाशिकच्या बाजारपेठांमध्ये दाणादाण उडालेली आहे। सराफ बाजार, हुंडीवाला लेन, दहीपूल यासह जुन्या नाशिकमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। रस्त्यांवरती गुडघ्यापेक्षा अधिक पाणी साचलेलं आहे आणि अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीला गेलेल्या नागरिकांची आणि व्यावसायिकांची चांगली तारांबळ उडाली असल्याचं बघायला मिळत आहे। आज खरं तर रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाच्या सणानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडलेले होते। बाजारपेठांमध्ये नागरिकांची गर्दी खरं तर सकाळपासून होती, मात्र अचानक आलेल्या या तुफान पावसाने आता नागरिकांची चांगली तारांबळ उडालेली आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडून। अभिजित, गेल्या साधारणतः अर्ध्या तासापासून नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, सध्याची काय अपडेट? तब्बल तासाभरापासून नाशिकमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि परिणामी नाशिक शहरातले सर्व रस्ते जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळतात। अगदी आपण जुन्या नाशिकचा विचार केला तर जी मुख्य बाजारपेठ आहे, मेन रोडचा परिसर असेल, सराफ बाजार असेल, हुंडीवाला लेन असेल, दहीपूल या सर्व भागांमधल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप आलेलं पाहायला मिळतंय। गुडघ्यापेक्षा अधिक पाणी या रस्त्यावरून वाहतानाची सध्याची परिस्थिती आहे। त्यामुळे कुठेतरी नाशिक महापालिकेचे जे दावे होते नाले सफाईचे ते फोल ठरताना आपल्याला पाहायला मिळतात। अशीच परिस्थिती आपल्याला रामकुंड गोदा घाटावर देखील पाहायला मिळते, कारण मुसळधार असा पाऊस कोसळतोय आणि परिणामी गटारींचं पाणी जे आहे ते थेट नदीपात्रामध्ये येऊन नदीपात्रामध्ये मिसळतंय। त्यामुळे कुठेतरी आपण जर बघितलं तर नाले सफाईचे दावे फोल ठरलेत आणि परिणामी नागरिकांना या अचानक आलेल्या पावसामुळे अशा पद्धतीने या पाण्यातून वाट काढावी लागतीये। खरं तर आपण बघितलं तर अगदी तासाभरापासून हा पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि अवघ्या तासाभरात झालेल्या पावसामुळे शहरातल्या रस्त्यांना अशा पद्धतीने नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे खरं तर बाजारपेठेत आज रक्षाबंधनाच्या सणाला आलेल्या नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। व्यापाऱ्यांचं देखील काही नुकसान झाल्याचं या सगळ्या पावसामुळे आपल्याला समजतं आहे। निश्चितच अभिजित, सध्या बाजारपेठांमधली काय परिस्थिती आहे? कारण मोठ्या प्रमाणात गर्दी सकाळपासून खरं तर नाशिकमधील बाजारपेठांमध्ये होती। नक्कीच आपण या दृश्यांमध्ये जर बघितलं तर बाजारपेठांमध्ये आज सण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती। अनेक व्यावसायिक अगदी रस्त्यावर आपली दुकानं थाटून बसलेले असतात आणि परिणामी अचानक हा पाऊस सुरू झाला आणि रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्यामुळे नागरिकांना खरं तर पावसापासून वाचण्यासाठी आडोशासाठी नागरिकांची धावपळ उडाली। तर जे व्यापारी आपले दुकानं त्या ठिकाणी थाटून बसलेले होते त्यांना देखील आपल्या सामानाची आवराआवर करता करता नाकीनऊ आलेले आहेत। अनेकांचं सामान भिजलंय, त्यामुळे नुकसान देखील अनेक व्यावसायिकांचं या पावसामुळे झालेलं पाहायला मिळत आहे। निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी। तर आपण ही दोन्ही दृश्य खरं तर बघू शकतोय। रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यांवर साचलेलं आहे। दुसरे दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य आहे नदीकाठावरची, गोदावरी नदीकाठची जी परिस्थिती आहे ती आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतोय। या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असल्याचं आपण बघतोय।